मी माझ्या भाजीच्या मळ्यात आहे आता आणि तुम्हाला दाखवायचं होतं की कुठल्या कुठल्या भाज्या आल्यात. सॉरी, मी जास्त व्हिडिओज काढू नाही शकत कारण मला पण बरं नाही आणि माझ्या गोट्यातल्या गाई आणि बैलांना पण. तर खूप असं कॉटाप आहे. तुम्हाला दाखवते लवकर. तर आपल्यात इथे आलेले आहेत दुधी. तुम्ही बघू शकता हे, आणि भरपूर आल्यात. तर राम साफसफाई करत होता. हितून ही काकडीची वेल आहे आणि आता पाऊस पडला आहे पण जास्त नाही, तर हे व्यवस्थित ग्रो होतात. मोठ्या होत्या त्या वकसनी वाटे काढून खाल्लेले आहेत. ही माझी फेवरेट भाजी आहे आणि ही चांगली मोठी झालेली आहे. भरपूर येऊन गेले आणि काढल्यात, त्याची भाजी पण खाल्लेली आहे. पण आज मी तुम्हाला सांगत होती की मला पण बरं नाही, माझ्या पिल्लांना पण बरं नाही. तर आफ्टर पुणा ट्रिप मी खूप आजारी पडली आणि गेलेलीच कामासाठी पुण्यात, पण काही ते एवढं झालं नाही. आणि मित्रांना भेटली, गणपती पाहिला आणि आली घरी. आणि त्याच्यानंतर जो ताप चढलेला तर हे सर्व मी बघू नव्हती, टाईमच नव्हता मला बघायला ह्यांना. पण आता बघते आणि भरपूर काढलेल्या आहेत भाज्या तशा. तर मी खाली जाते, असा मांडव त्याला घुसून केलेला आहे. ही दुधी, ही कारेलाची वेल आहे. ही दुधी आहे, मोठ्या झालेल्या आहेत भरपूर. काकड्या पण भरपूर होत्या पण त्या दिसून नाही राहिल्या आता. मला वाटतं वकजनी काढले असतील. भेंडी पण भरपूर आलेली आहे. तर हे एक वेगळा हॅपीनेस आहे. खूप छान वाटते कारण आम्ही हे असं मोठ्या स्केलवर नाही केलं, लहान स्केलवर केलेलं. लहान मांडव घातलेला, मला पाहिजे होतं तेव्हा मामानी लावले इथे आणि छान आलेत. भरपूर खाले यावर्षी. थँक्यू सो मच विष्णू मामाला आणि सर्वांना सांगायला पाहिजे कारण गोविंद, राम, विष्णू मामा, कटप्पा मामा इथेच असतात ह्यांची केअर करत. फ्रेश व्हेजिटेबल्स फ्रॉम माय फार्म. कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा.